गडहिंग्लज, आजरा, चंदगड आणि उपविभागात पहिल्यांदाच गादीचे भव्य शोरूम आणि गादी कारखाना म्हणजे सर्वांचे हक्काचे ठिकाण म्हणजे डिसेंट कुशन. दीपावलीच्या निमित्ताने संचालक मंडळाने एक चांगला निर्णय घेतला. 1 ऑक्टोबरपासून म्हशीला 1 रुपया, गाईला 1 रुपया दरवाढ, संस्थाना व्यवस्थापनासाठी 10 पैसे जादाचे आणि पशुखाद्यामध्ये 50 रुपये कपात अनुदान देण्याचं जाहीर केल्याबद्दल त्या संचालक मंडळाचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो, त्याला धन्यवाद देतो. काल आता आपण बोलताना असं म्हटलं की कालचा जो मोर्चा होता तो आमच्या काळजावर ठेच लागणारा मोर्चा होता. त्या मोर्चाकडे तुम्ही कसं बघताय आणि हा मुद्दा परत येणार नाही अशा पद्धतीची भूमिका आपण हे बघा, मोर्चा ज्यांनी काढला, ज्यांच्या सासऱ्याच्या हातामध्ये 30-32 वर्ष सत्ता होती, त्यांच्या काळात एक डिबेंचरची पद्धत सुरू झाली. त्या सूरबाई नेतृत्व करतायत आणि बाकीचे जे नेतृत्व करतायत ते 5 वर्ष तिथं संचालक म्हणून होते, ते पराभूत झालेले होते. त्यांच्या काळातही डिबेंचर्स काढण्यात आलेले आहेत. म्हणजे अशा दोघी माणसांच्यामुळं लोकांना खरं काय खोटं काय कळतंय. मी म्हणतो की बाबा यावर्षी नफा जास्त झाला म्हणून जास्त डिबेंचर्स काढणे खरं आहे, परंतु त्याबरोबर इतिहासात नव्हता तेवढा आज त्यांनी दुधाचा फरक दिलेला आहे. 2 रुपये 45 पैसे हा कधीच आतापर्यंत दिला नव्हता. दूध फरक दिलेला आहे आणि डिबेंचर दिलेले आहे. आता माझं आणि बंटी पाटलांनी आज भावना व्यक्त केल्या, हा मुद्दाच येऊ नये. त्यासाठी मुद्दा येतो येऊ 7 रुपये 80 पैसे त्याला टक्के व्याज द्यायचं वर्षाला त्या डिबेंचरला, आणि काही वर्षाने शेअर्समध्ये रूपांतर झाल्यावर त्याला 11% व्याज द्यायचं आणि आयुष्यभर त्याची जोखीम पत्करायची. त्यापेक्षा काय इन्कम टॅक्स थोडा भरायला लागतं, भरायला त्यांना काय द्यायचं, दूध टाकायचं आणि आपल्याला डेव्हलपमेंटसाठी काय निधी निघत असेल तो काढायचा. अशी पद्धत करून आपण संपवलं पाहिजे असं या मताचे आम्ही आहोत. आणि आज नाही विरोध आहे समाजाच्या हितासाठी दरवर्षी ते समाजात ते आता काय झालंय, वाढावा दूध मिळत होता त्याला, त्यामुळे त्यांची गणे 10% 12% जे वाढ देत होते म्हणजे ते दूध फरक तो आता बशाना झाला आहे. पण त्यांच्याही काही अडचण झाल्या. मी शेतकऱ्यांच्याही सुद्धा आज सकाळी शिष्टमंडळाची भेट घेतली, त्यांनी आपले योग्य मुद्दे मांडले. आता त्याबद्दल आम्ही काय करतो, आता आमची एक कमिटी नेमतो. मी मगाची नावं सांगितली, त्या कमिटीनं 203 बसावं. डिबेंचर घेतल्यामुळे संस्थेचा काय फायदा आणि डिबेंचर घेतल्यावर संघाचा काय फायदा, डिबेंचर न घेतल्यामुळे यांचा काय तोटा, डिबेंचर न घेतल्यावर संघाचा काय तोटा, ही मतं मांडायची आणि सगळ्यांना पाठवायचं आणि त्यांनी सांगायचं डिबेंचर घ्यावं का न घ्यावं. थोडं 2 वेळी आम्हाला सांगायचं. सर, डिबेंचरपासून याबद्दलची चर्चा सुरू होती. प्रशासनातील अधिकाऱ्यांना विचारलं तर ते याच्यावर बोलायला तयार नव्हते. अध्यक्ष बाहेर आहेत. कुठंतरी हे सगळ्यामध्ये तिरंगाई झाली आणि म्हणून कालचा प्रसंग ओढवला असं वाटतं. नाही, काय झालं ते तिरंगाई काय नाही. आता वास्तविक आमचे चिरंजीव चेअरमन नवीन मुश्रीफ हे अचानकपणानं त्यांचं नाव चेअरमन पदात ठरल्यावर त्यांना आम्हाला युरोपवरनं बोलवून घ्यावं लागलं. त्यांचा दौरा अर्धवट सोडून ते आले होते. मग ते हॉटेल टॅक्सी जे ते ॲडव्हान्स बुकिंग केलं होतं ते काय त्यांनी परत घेतलं नाही. त्यांनी ठरवलं होतं की आपल्याबरोबर वाढदिवसाला जायचं. आणि जाताना एक मखलाशी त्यांनी अशी केली की अनेक संचालक परवा लंडनला जे आले होते आमच्यावर बँकेचे, त्यांनी कुटुंबासहित आले. तर मी काय कुटुंब घेऊन गेलो होतो, मी किपीपाडे आम्ही म्हातारी गेलो होतो. मग झालं काय, बरोबर त्याला आईला घेतलं आणि गेल्यामुळं माझी झाली अडचण आता. आणि नंतर त्याचं विमान उडालं आणि दुसऱ्या दिवशी यांचं वाढीवचं पत्र आम्हाला मिळालं. नाही तर मी दौराचा रद्द करायला होता. कारण शेतकऱ्याशिवाय आम्हाला काही कोणी मोठा नाही. सर, डिबेंचर संदर्भात म्हणजे प्रशासन जुलै महिन्यामध्ये हा विषय आला होता, त्यावेळी प्रोसिडिंगला विरोध करण्यात कालचा जो मोर्चा झाला त्यामध्ये कुठेतरी राजकारण आणण्याचा प्रयत्न झाला. आता तुम्हाला सांगितलं संचालक मंडळाची जुलैमध्ये बैठक झाली, त्यावेळी ज्या संचालिका काल आल्या होत्या त्यांनी विरोध केला का? संचालक मंडळ बैठकीत अहवाल आलाय, त्यावेळी डिबेंचर किती याच्यानंतर जनरल बॉडीला आला. जनरल बॉडीमध्ये मंजूर केला आणि याच्यावर प्रश्न त्यांनी विचारले होते. पण साहेब, त्यांच्याकडनं आता असं म्हटलं जाते की हे सगळे जे संस्था प्रतिनिधी या सगळ्याला विरोध करत आहेत ते माझ्याकडे आले आणि त्यामुळे मी याचं नेतृत्व करतो. त्यावेळी जुलैमध्ये का सांगितलं नाही
आणि 30 वर्ष तुम्हीच लावणार ना, तुमच्याच ताब्यात होतं, तुम्ही लावलं ना. तर डिबेंचर संदर्भात प्रशासन एक भूमिका त्याची जी टक्केवारी आहे ते आधीपासूनच डिबेंचर घेत होते, पण त्याची टक्केवारी यावेळी जास्त आहे. ऐतिहासिक नफा झाला, ऐतिहासिक या काटकशीच्या कारभारामुळे 20 पैसे वाढवलंच, त्यात तर नाही कपात केली. 2 रुपये 45 वेळी सर्वात इतिहासात जास्त दूध फरक आहेत, तो दिलाच उत्पादकाला, तो वर्ग केला. त्याशिवाय हा नफा इन्कम टॅक्स बसतोय म्हणून आपण डिबेंचरचा घेतला. 7.80% व्याज दरानं. सर प्रशासन एक मिनिट गोकुळची निवडणूक तोंडावर आहे आणि म्हणून हे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी अशा पद्धतीचे काल वक्तव्य डोंगरे साहेबांनी केलं, त्याच्यावरून देखील गदारोळ उठला. गोकुळच्या निवडणुकीच्या तोंडावर हे सगळं होते असं वाटतं तुम्हाला? आता ते तुम्ही पत्रकारांनी शोधलं पाहिजे काय आहे यामध्ये. नाही, डोंगरे साहेब म्हणले, डोंगरे साहेब- महायुतीमध्ये एकमत नाही हे स्पष्ट होतं का यामुळे? अरे, महायुतीचा हा भाग वेगळा आहे. आज आम्ही इथं सत्तेवर आहोत, आम्ही सत्तेवर आहोत. ज्यावेळा महायुती होईल, जेव्हा निवडणुका होतील, तो भाग वेगळा आहे. आता मला एक सांगा, 32 वर्ष ज्यांच्या सासऱ्यांनी नेतृत्व केलं, त्यांच्या सूनबाईत त्यांनी डिबेंचरची पद्धत सुरू केली, त्या नेतृत्व करतायत बोर्डात सही आहे जुलैच्या. आणि त्याचं त्याप्रमाणे ते सही आहे. आणि जे संचालक 5 वर्ष होते इथं, जे पराभूत झाले, त्यांनी जे डिबेंचर 5 वर्ष दिले, ते त्याचं नेतृत्व करतायत. त्याच्यावर तुम्ही आता शोध लावा सर लागता. डिबेंचर संदर्भात प्रशासन आणि गोकुळचा कारभार सर्वच पातळीवर चांगला आहे असं दिसतंय, परंतु मग गोकुळचं संचालन कसं कमी पडतंय? कमी नाही. नाही सर हा सर डिबेंचरला गेल्या वेळा सुद्धा दंगा झालाय. आम्ही ज्यावेळेला सत्तेत नव्हतो त्यावेळा सुद्धा हे झालेलंच आहे. तर आम्ही समजून घेतलं. तर जिल्ह्यामध्ये ती बँक आमची 38 कोटी इन्कम टॅक्स भरते. आम्हाला याची माहिती आहे ना. निव्वळ नफा काढायचा असेल तर त्याला इन्कम टॅक्स भरावा लागेल आणि मगच फरक द्यावा लागेल. नाही डिबेंचर संदर्भात प्रशासन आणि संचालक वर्ग जरा कमी पडलं का? त्यावेळी संचालक, प्रमुख संचालक असतील किंवा प्रशासनातले अधिकारी देखील असतात, त्यावेळी ते कातडी बचाव धोरण किंवा पुढे येऊन बोलायला विश्वास तयार दाबाजी आणि असतात. अरुण डोंगरे. तुम्ही येऊन पुढे त्याची उत्तरं निगरगट का ते जे ते कात्री बचाव करतील, ते अनुभवी आहेत त्यात. पण शेतकऱ्यांचा हिताचा कारभार गोकुळमध्ये केला जात नसल्याचा आरोप इथं होतोय. आता 14 रुपये वाढ देऊन दरवाढ दिलेला आता. आता एकूण गोकुळच्या इतिहासात 40 रुपये दर आणि आम्ही आल्यापासून 54 रुपये का 56 रुपये दर, 60 रुपये. विक्री दरात पण वाढ झालीच ना तेवढी. तर विक्री करायला जेवढी वाढ झाली नाही, पण शेवटी हा व्यवसाय आहे. आता मुंबईच्या लोकांनी दर दिला आणि इथं वाटला काय बिघडलं? आणि विक्रीशिवाय दर वाढू शकतो आपण. सर काल जो मोर्चा झाला त्यात जरा पोलीस प्रशासनाचा अभाव होता. ते सुद्धा आपले सभासद होते, त्यांना आत बसून जर दूध बी दिलं असतं, त्यांचं स्वागत व्यवस्थित केलं तर हा तणाव राहिला नसता. ते आमचं जनावरावर प्रेम आहे. आम्ही जनावरांना खाद्य घालतो. खरं तर साहेब मूग जनावरांना खाद्य घालतो. तुम्ही दोघांनी 4.5 वर्षामध्ये चांगला कारभार केलाय, पण पुढची निवडणूक तुम्ही दोघे एकत्र येऊन लढणार. आता काय दयानंद जेवण लावले आता तिकडे. जेवण लावले तिकडे. शेवटचा प्रश्न आपण म्हटला होता की या महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू नये. कालच्या आंदोलनामुळे तो मिठाचा खडा पडलाय असं वाटतंय का? नाही, मी अनेक वेळा या गोष्टी त्यांना जाणीव करून दिलेल्या आहेत. काय सांगता? ते युतीमध्ये नसल्यामुळे ते उठलेले आहेत. चला थँक्यू. अनेक वर्ष गादी व्यापारात प्रामाणिकपणे कार्य करून हजारो ग्राहक बनवण्याचे कार्य प्रोप्रायटर समीर यांनी केले. दर्जेदार प्रोडक्ट, नवनवीन स्टाईल, लवकरात लवकर मटेरियल तुमच्या हातात देण्याचे कार्य डिसेंट कुशन करत आहे. या दिवाळीनिमित्त देखील खास कोल्हापूर लाईव्हच्या वाचकांसाठी भव्य ऑफर घेऊन आले. ब्रँडेड कंपनीच्या गादीत आणि डिसेंटच्या गादीत चक्क 40% फरक. म्हणजे समजा इतर ब्रँडेड कंपनीची गादी 10,000 रुपयाला मिळत असेल तर डिसेंटची गादी तुम्हाला 6,000 मध्ये भेटेल. तसेच अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गादी बनवायला दिली तर विश्वास बसणार नाही, पण एका दिवसात तुम्हाला हवी तशी गादी बनवून मिळेल.